हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज मी एक मस्त अशी झणझणीत मटनची रेसिपी घेऊन आले आहे। हे एकदम मस्त पातळ असं रस्सेदार मटन आहे। त्यासाठी मी रस्सा पातळ हवा होता म्हणून कांदे फक्त 2च घेतले आहेत। हे 2 मध्यम आकाराचे कांदे मी गॅसवर अशी जाळी ठेवून गॅसवरच भाजून घेतले जाळीवर आणि मस्त काळे होईपर्यंत हे कांदे मी भाजून घेतले। त्यानंतर मी मटण शिजण्यासाठी कुकरला लावलं। त्यासाठी कुकरमध्ये मी अगोदर तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण ॲड केला। लसूण व्यवस्थित परतून घेतला की मग त्यामध्ये 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड केली। तीही छान तेलामध्ये परतून घेतली आणि नंतर हे बघा 1 किलो एवढं मटण आहे ते मी अगदी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मग ते मी कुकरमध्ये ॲड केलं। भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरही मी त्यामध्ये ॲड केली, थोडीशी हळद ॲड केली आणि मटणसाठी आवश्यक तेवढं मीठही त्यामध्ये ॲड केलं। सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि परतवून घेतलं आणि नंतर मी ह्यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी ॲड केलं आणि मटण कुकरला छान 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजू दिलं। 6 शिट्ट्या झाल्या की मटण एकदम मस्त शिजून रेडी होतं आणि हे बघा मी मटण आता कुकरमध्ये शिजण्यासाठी लावून दिलं। आता आपले कांदेही भाजून रेडी आहेत। मस्त काळा कलर आला आहे कांद्यांना, कांदे छान भाजले आहेत आणि त्यानंतर मग मी हे एक छोटीशी वाटी भरून किसून ठेवलेलं खोबरं घेतलं आणि तेही अगदी डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त भाजून घेतलं। त्यानंतर फ्लेवरसाठी फक्त मी इथे 3 हिरवी मिरची ॲड केल्या होत्या, त्याही भाजून घेतल्या। 2 छोटे चमचे एवढी मी खसखस घेतली होती, तीही मी त्याच पॅनमध्ये छान तडतड वाजेपर्यंत भाजून घेतली। नंतर 1 टेबलस्पून एवढी ही रोस्टेड चना डाळ आहे, तीही मी भाजून घेतली आणि हे सगळं मसाले थंड झाले की मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केले आणि भरपूर अशी काड्यांसहित कोथिंबीर मी यामध्ये ॲड केली आणि थोडंसं पाणी टाकून मस्त मिक्सरला एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली। नंतर ज्या लोखंडी पॅनमध्ये मी खोबरं वगैरे भाजलं होतं त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला भरपूर असा लसूण ॲड केला। लसूणही छान फ्राय करून घेतला आणि त्यानंतर काही खडे मसाले ॲड केले जसे की तमालपत्र, लवंग, मिरे, स्टार फूल आणि दालचिनी। हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं आणि त्यानंतर 1.5 चमचा एवढी मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि पेस्टचा कच्चा वास निघून जाईपर्यंत तिला छान परतवून घेतलं आणि हे सगळं छान परतवून झालं की त्यानंतर मग ही मी कांदा खोबरं वगैरेची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती ह्यामध्येच ॲड केली आणि ती पेस्टही मी छान मीठ टाकून परतवून घेतली, म्हणजे मसाल्याला मस्त अशी टेस्ट येते आणि पेस्टही एकदम छान मी परतवून घेतली आणि मग हळूहळू छान परतली की तिला मस्त तेल सुटायला सुरुवात होते। तेल सुटलं की समजून घ्यायचं आपली ही पेस्ट किंवा आपला हा मसाला छान परतला गेला आहे। त्यानंतर मी यामध्ये काही पावडर्ड मसाले ॲड केले। यामध्ये मी 1 चमचा एवढं साधं लाल मिरची पावडर, 1.5 चमचा एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद आणि 1.5 चमचा एवढा मी होममेड गरम मसाला ॲड केला आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून छान परतवून घेतलं। त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे एवढा धने पावडर ॲड केली आणि कसुरी मेथी मी ह्या स्टेजला ॲड केली। आपला मसाला परतून किती छान रेडी आहे बघा, मसाल्याला कलरही खूप छान आला आहे। हे सगळं मस्त परतलं गेलं की कुकरही मी मटण ज्यामध्ये शिजायला टाकलं होतं ते कुकर उघडलं आणि आपलं मटण एकदम मस्त शिजून रेडी आहे। मला हे असं मटणचं सूप आणि हे साधंसं मटण
खूप आवडतं. मग मी काय केलं, हा जो मसाला परतून घेतलेला आहे ना, तर साऊला मटण नव्हतं खायचं, तर तिच्यासाठी थोडासा मसाला बाजूला काढून ठेवला आणि हा परतून घेतलेला मसाला ह्या मटणच्या कुकरमध्ये ॲड केला, व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि हे सगळं मी उकळतं पाणी टाकून पुन्हा छान उकळून घेतलं. हा मसाला अगदी व्यवस्थित ह्या मटणमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये मग मी उकळतं पाणी ॲड केलं आणि हे सगळं मी निवांत छान उकळू दिलं आणि शेवटी मग मी ह्यामध्ये बघा आपला रस्सा किती छान मस्त पातळ झाला आहे. हा रस्सा पिण्यासाठी खूपच टेस्टी लागतो. मी ह्यामध्ये मग पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्यानंतर माझ्या आवडत्या ब्रँडचा मटन मसाला मी इथे ॲड केला आणि खूप भरपूर प्रमाणात बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरही मी इथे ॲड केली. आता मी जो मसाला काढून ठेवला होता ना, त्याची मी साऊसाठी शेवभाजी बनवणार होते. त्यासाठी मी त्याच लोखंडी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं, हा मसाला ॲड केला आणि छान परतवून घेतला. त्यानंतर मी ह्यामध्ये अगदी थोडासा मटन मसाला ॲड केला, तोही छान परतवून घेतला आणि हे सगळं मी उकळतं पाणी टाकून मस्त हा मसाला उकळून घेतला आणि आपली शेवभाजीसाठीची ग्रेव्ही रेडी झाली. आता हे बघा मी मटनमध्ये मीठ कसं आहे ते टेस्ट करून घेतलं आणि थोडंसं मीठ कमी असल्यामुळे पुन्हा थोडंसं मीठ ॲड केलं, पण टेस्ट मात्र एकच नंबर झाली होती. हे बघा शेवभाजीच्या ग्रेव्हीमध्ये मी मीठ आणि ही बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेतली. शेवभाजीची ग्रेव्ही एकदम मस्त रेडी झाली होती आणि मसाल्याची भाजी बनवली आणि इंद्रायणी तांदूळाचा भात नाही तर मग जेवणाची मज्जा तरी काय ना. मग मस्त इंद्रायणी तांदळाचा भात बनवला. हे बघा आपली ही प्लेट मस्त रेडी करत आहे मी. हे आहे मटणचं सूप आणि मस्त हे रस्सेदार झणझणीत रस्सा असलेलं मटण. एकच नंबर सगळं बनलं होतं. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळ्यांनी छान छान खा, मस्त मस्त व्यायाम करा आणि हो, एक फुकटचा सल्ला, सगळ्यांनी आपापले प्रॉब्लेम सॉल्व करा हो. इतरांच्या आयुष्यात अजिबात डोकावू नका आणि जगा आणि जगू द्या ह्या तत्वाप्रमाणे सगळ्यांनी आपापलं सुंदर आयुष्य एन्जॉय करा, मस्त आयुष्य जगून घ्या आणि इतरांनाही त्यांच्या आवडीनिवडींप्रमाणे, त्यांच्या सवयींप्रमाणे जगू द्या. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.